मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र विजय कुमार स्वामी. फ्लॅशबॅक मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज एक छानपैकी जुनं गाणं ऐकूया. जुनं गाणं 60 एक वर्षापूर्वी ते गाणं सुपरहिट झालेलं होतं. मित्रांनो, मी हे गाणं तुम्हाला दाखवण्याचा ऐकवण्याचा प्रयत्न याचसाठी केला. सैया झूठों का बड़ा सरताज निकला. अभिनेत्री संध्या म्हणते की सैया झूठों का बड़ा सरताज निकला. होय, मी झूठों के सरताज मिस्टर हमीद विलासरावजी देशमुख यांच्या दिलेल्या आश्वासनांचा पर्दाफाश करतोय. पर्दाफाश करतो असं म्हणायचं काहीही कारण नाही, कारण ही आश्वासने तुम्हाला दिलेली आहेत जी त्यांनी पाळलेली नाहीयेत. त्याच्यामुळे हा झूठों का सरताज आहे, झूठों का सरदार आहे, झूठों का सरदार. काँग्रेस पक्षाने यांना सध्या या झूठों के सरदारना स्टार सरदार बनवलेला आहे. स्टार सरदार, झूठों का स्टार सरदार. त्यांच्या फोल ठरलेल्या आश्वासनांचा मी इथे पंचनामा करणार आहे. अर्थात त्यांना नामा हा शब्द फार आवडतो. त्यांनी विकासनामा काढला आहे, त्यांनी लातूरनामा काढला आहे, त्यांनी जाहीरनामा नेहमीच काढलेला आहे. आजही पुन्हा ते पंचसूत्री कलमनामा घेऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सगळ्या नाम्यांचा पंचनामा करणे अनिवार्य ठरते, आवश्यक ठरते. मित्रांनो, प्रत्येक सभेमध्ये आमचे झूठों के सरदार हे पुस्तक दाखवून त्यातली आश्वासनं खरी करून देण्यासाठी शब्द देत आहेत. वारसा विचारांचा मार्ग संघर्षाचा असं या पुस्तिकेचं नाव आहे. अर्थात हमीद विलासरावजी देशमुख यांचा आवडता नामा जसा विकासनामा, लातूरनामा, जाहीरनामा, तसंच हा महाराष्ट्रनामा आहे. या महाराष्ट्रनाम्यामध्ये उल्लेख केलेली गोष्ट आहे ती पहिल्या 100 दिवसामध्ये काय करणार याविषयी. आणि ते सांगतात की हा ठाकरे, गांधी आणि पवारांचा शब्द आहे. ठाकरे, गांधी, पवारांचा शब्द. आता यांनी स्वतःचे शब्द पाळले नाहीत. ते लोक ठाकरे, गांधी, पवारांच्या शब्दांची दाखले देत निघालेली आहेत. स्वतः दिलेले शब्द पाळलेले नाहीत. अशी अनेक आश्वासने, अशी अनेक पुस्तके अमित विलासरावजी देशमुख यांनी यापूर्वी प्रसिद्ध केलेले आहेत. हा जाहीरनाम्याचा, फसवणुकीच्या आश्वासनांचा पाऊस 90 मध्येही पडला होता, 95 मध्येही पडला होता, 99 लाही पडला होता, 4 मध्येही, 9 मध्येही, 14 आणि 19 मध्ये. आज हे पुस्तक आलेलं आहे. या पुस्तकातली आश्वासने खरी करण्यासाठी नसतात. हे फक्त मृगजळ आहे, जे फक्त मत घेतल्यानंतर ते मृगजळ अदृश्य होऊन जात. मी असं का सांगतोय हे सांगताना आपल्याला यापूर्वीचे जाहीरनामे दाखवू इच्छितो. यापूर्वी हा विलासरावांचा विकासनामा आहे. 2004 मध्ये हा विकासनामा काढण्यात आलेला होता आणि यामध्ये दिलेली आश्वासनं 90% आश्वासने पाळलेली नाहीत. दिवंगत विलासरावजी देशमुख यांनी ही आश्वासनं पाळलीही असते, मात्र ते आज आपल्यात हयात नाही. त्यामुळे हा पुस्तकाचा संदर्भ आता इथे देणे प्रस्तुत ठरेल. मात्र हे पुस्तक मी तुम्हाला दाखवतोय त्यामागचं कारण हे आहे, या पुस्तकातले जे जे जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेली आश्वासने आहेत हे यानंतरच्या पुस्तकामध्ये, यानंतरच्या आश्वासनांच्या पुस्तिकेमध्ये, जाहीरनाम्यामध्ये त्याची वेगवेगळी नावं घेऊन आलेली आहेत. कधी त्याचं नाव लातूरनामा असतो, तर कधी त्याचं नाव लातूरनामा असतो. त्यातलं हेही एक पत्रक आहे. हा 2014चा जाहीरनामा आहे. 2009चा सुद्धा जाहीरनामा आपल्याला पाहायला मिळू शकेल. मूळ विकासनाम्यामध्ये जे आश्वासने दिली गेली होती ती 2009 मध्येही देण्यात आली होती, ती 2014 मध्येही देण्यात आली. अशीच आश्वासने 2019 मध्ये देण्यात आली, पाळण्यात एकही आलेलं नाही. या पुस्तिकेमध्ये आकाशवाणी सुरू करण्याविषयी शब्द देण्यात आला होता आणि यामध्ये 2014 आणि 2009 मध्ये FM बँड सुरू करण्याविषयी आश्वासन देण्यात. काही मोजकी आश्वासने मी आपल्याला इथे निदर्शनास आणू सांगतो.
जवळपास 110 आश्वासनापैकी 10 सुद्धा आश्वासने पाळण्यात आलेली, 10 सुद्धा. हा झूठों का सरताज, झूठों का सरदार अशीच आश्वासने देऊन फक्त मते मिळवतो, मात्र पुढे काहीही करत नाही. 15 वर्षांचा हिशोब मागितला की लगेच अंगावर येतात. आता तर अंगावर येण्याची पद्धत अशी विचित्र झाली आहे. तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घराच्या समोरचा रस्ता आम्ही बांधला, तुम्ही जे पाणी पिताय ते आम्ही आणलंय, तुम्ही जे श्वास घेताय तो आम्ही दिलेला आहे, तुम्ही जी साखर खाताय ती आम्ही दिलेली आहे, तुम्ही जे दूध पिता ते आम्ही दिलेलं आहे, तुमच्या अंगावर जे वस्त्र आहे ते आम्ही दिलेलं आहे. म्हणजे आमच्या शरीरातील कण आमच्या रक्तातील कण हा फक्त श्री अमित विलासरावजी देशमुख यांच्या अफाट मेहरबानीने भरलेला आहे. जर अमित विलासरावजी देशमुख जन्मले नसते तर या लातूरमध्ये एकही माणूस जगला नसता हे सांगायला नको. कारण ही सगळी देण त्यांचीच आहे, हे सगळे त्यांचेच उपकार आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आज ते फक्त तुमच्या घराच्या समोरचा रस्ता आम्ही केला म्हणून सांगतो, उद्या काय काय केला हे सांगायला ते अजूनही कमी करणार नाही. या उपकारामध्ये आपण बांधून राहायला पाहिजे. मतदान करतोय आपण, मतदान, या मतदानाची किंमत ते आपल्याला सांगत आहेत. एरवी रोटी बोटी चपटी तर आपल्यासाठी असतेच असते, पण आज आपल्या श्वासाची किंमत ते सांगू पाहतात. आम्ही केलेलं आहे तुमच्यावरती, हे उपकार केलेले आहे ते सांगतायत, लक्षात ठेवायला पाहिजे. ही उपकाराची भाषा राज्यकर्त्यांनी कधी बोलायला नको. मित्र, या जाहीरनाम्यातील म्हणजे 2009, 2014, 2019च्या जाहीरनाम्यातील सारखेपणा आणि त्यातील आश्वासनांच्या फोलपणाविषयी मी सांगतो. याच्यामध्ये लातूरकरांना फसवणूक करण्यात आलेली आहे, यात काही शंका नाही. मात्र त्यांनी स्वतःचीही फसवणूक केलेली आहे. आपले पूज्य पिताश्री श्री विलासरावजी देशमुख यांचीही फसवणूक केलेली आहे, यांचं नाव घेऊन फसवणूक केलेली आहे. यातील 1-2 ठळक मुद्द्यांचा उल्लेख करताना मी फसवणूक काय केली ते सांगतो. स्वतःची फसवणूक करणे कसं असतं. लातूर शहरामध्ये अमित देशमुख रोजगार मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल. तरुणांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकरीची हमी दिली जाईल असा शब्द अमित विलासरावजी देशमुख यांनी दिला. हे गेल्या 15 वर्षामध्ये झालं नाही आणि ही स्वतःचीच फसवणूक करून घेणे असते. मतदारांना मूर्खात काढणे ठीक आहे, मतदारांना फसवणे हेही ठीक आहे, स्वतःची फसवणूक स्वतः कसा करून घेतो हे त्याचं उदाहरण आहे. यामध्ये दुसरं फसवणुकीचं उदाहरण असं आहे, मांजराकाठ या नावाने विलासरावजी देशमुख यांचं स्मारक उभारण्याचं आश्वासन दिलं होतं. अमित विलासरावजी देशमुख यांनी स्वतःची फसवणूक करता करता मांजराकाठ या ठिकाणी विलासराव देशमुख स्मारकाची उभारणी करतो म्हणून आणखी कोणाची फसवणूक केली हे आपण पडताळून पाहायला पाहिजे. मित्रांनो, राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभारला, मुळात त्या ठिकाणी तो पुतळा होताच, तो अर्धाकृतीचा पूर्णाकृती झाला. त्याची फीत फक्त अमित विलासरावजी देशमुख यांनी कापली. याच्यामध्ये आश्वासन दिलेलं होतं की शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव, शहीद राजगुरू, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा यांचे स्मारक उभारणी केली जाईल. आज आपण पाहतोय की 15 वर्षामध्ये शहीदांचा पुतळा उभारला ना, स्मारक उभारलं ना, वसंतरावजी नाईक यांचं स्मारक उभारलं ना, पुतळा अस्तित्वात आला. स्वर्गवासी वसंतरावजी नाईक यांच्या स्मारकाचं नाव घेऊन या शहरातील, या मतदारसंघातील बंजारा समाजाची मते ढापण्याच्या पलीकडे अमित देशमुख यांनी काहीही केलं नाही. म्हणून म्हणालो, झूठों का सरताज, झूठों का सरदार आहे. मित्रांनो, ग्रामीण व शहरी भागामध्ये दरवर्षी अमित देशमुख स्पोर्ट्स कार्निवलचे आयोजन करण्यात येईल. निवडणुका तोंडावर होत्या, ग्रामीण आणि शहरचा सामना खेळला, निलंग्याच्या संघाला हरवायचं होतं. असले सामने एकदाच खेळले गेले, यापूर्वी कधीतरी खेळवले गेले असतील. ह्याला स्पोर्ट्स कार्निवल म्हणतात. रीळा करण्यामधून जर आमदारांना वेळ मिळत असेल तर ते असे कार्निवल घेतील.
लातूर फेस्टिवलचं आश्वासन त्यांनी 2009 मध्ये दिलं होतं. लातूर फेस्टिवलचं काय झालं? सांस्कृतिक भूल भागवण्यासाठी पु ल देशपांडे नाट्य स्पर्धांचं आश्वासन दिलं होतं. 2-4 नाट्य स्पर्धा झाल्या. गेल्या 15 वर्षामध्ये नाट्य स्पर्धा झाल्या किती याचा विचार व्हायला हवा. दरवर्षी क्रिकेटपटूंना चालना देण्यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातील असंही सांगितलं होतं. कुठे आहे त्या स्पर्धा? मित्रांनो, लिंबोटी आणि उजनीच्या पाण्याची पानसट चर्चा खूप झालेली आहे आणि हे होणार नाही हे अमित देशमुख हे फक्त सांगत नाही, बाकी खोटी आश्वासने भरपूर देतात. त्याच्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे, लातूर शहर वायफाय सिटी करणार, लातूर सोलार सिटी करणार, सर्व धर्मीय प्रार्थना स्थळांना सोलार ऊर्जा पुरवणार, लातूर प्रदूषण रहित करणार, एमआयडीसीचा विस्तार करणार आणि नवीन एमआयडीसी मध्ये नव्या उद्योगांसाठी जागा देणार असं. त्यामध्ये असंख्य प्रकारचे आश्वासन आहेत. यामधली 99% आश्वासने पाळलेली नाहीयेत. एखाद दुसरं पाळलं असेल तर ते नगरपालिकेच्या माध्यमातून पार पडलेलं असेल. हा झूठों का सरताज अर्थात झूठों का सरदार यांना या प्रश्नांची उत्तरे मागण्याची हीच वेळ आहे. आपण ते उत्तर मागाल अशी माझी अपेक्षा आहे. इथंच थांबतो. पुन्हा भेटूया. धन्यवाद.